माई नको काळजी करूस. माई अगं येईल तो परत इथेच कुठेतरी गेला असेल. नेहमी वाईटच होतं असं नाहीये. काय बोलू मी आता? वसुधा, अगं तू काय करतेस? अगं आता या दोघांनी ठरवलंच आहे की पूजा करायचीच नाहीये त्यांना, तर महानैवेद्य ही बाकीची मांडलेली पूजा असं कसं उघड्यावर टाकणार? म्हणून आवरायला नको. काय करायचं सांगायचं. माई हे बघा काय होतं, मागच्या वेळेला माई अमृता निघून गेली होती, या वेळेला अक्षयी नाहीये आणि अमृता सुद्धा नाहीये. काय मान मर्यादा वगैरे काही आहे की नाही आपलं? आपण आपल्या यांच्यासाठी सगळं करायचं, यांचे सगळे गुन्हे आपण पदरात घ्यायचे, हे कसंही वागलं तरी दुर्लक्ष करायचं, नियम सगळे आपण पाळायचे. आणि ह्यांनी काय करायचं? यांनी फक्त आपल्याला लाथाडायचं. आई अगं गप रे तू. तुझंही लग्न झालंय, तुम्ही दोघांनी केलीत कधी अशी थेरा? तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता गुरुजींना फोन लाव, त्यांना म्हणाव येऊ नका. परत परत बेअब्रू करून कशाला घ्या? बघतोयस काय? हा हातातच आहे ना फोन, हा घे आणि लाव फोन. थांब जरा वसुधा. हे सगळे निर्णय घ्यायला वडीलधारी माणसं अजूनही ह्या घरात आहेत. आणि मगाचपासून तुला सांगते हळू बोल, तरी ऐकत नाहीयेस तू. अण्णांना जर काही काय झालं? माई अमृता सापडली. होती कुठेही? काय ग हे? हं? मी आता माझा फोन आणायला रूम मध्ये गेले ना, तेव्हा जोर जोरात दरवाजा वाजवत होती. बिचारी घामाने थपथपली होती पूर्ण. पण कशी काय अडकली असेल ही आत? भाग्यश्री, खरंच खूप मोठं काम केलंस ग. काकू, बरं झालं ना मी फोन आणायला आत गेले, म्हणजे त्यामुळे कळलं तरी की अमृता इतका वेळ आत होती. मी जर फोन आणायला गेले नसते तर बिचारी अजून पण आतच असते. पण माई, अमृता आत होती आणि कडी बाहेरून लागली होती. कशी काय लागली असेल कडी? भाग्यश्री, माई मी तुम्हाला सांगते, ही ही या अमृताचीच नाटकं असणार आहेत. आणि भाग्यश्रीने तिला मदत केलेली असेल. मी चुप, बोलूच नकोस. तुम्ही दोघींनीच ठरवलं असेल, मुहूर्त होऊन जाईपर्यंत पूजेचा लपून बसूया, तुमचाच प्लॅन असणार आहे हा. पण वसुधा, मगाशी तू भाग्यश्रीच्या खोलीत तिला शोधायला गेली होतीस ना? मग तेव्हा तुला आवाज ऐकू नाही आला? तेव्हा नेमकं वाजवलं नसेल हिनी दार. विचारा ना, विचारा तिला.
नाही हे बरं आहे, म्हणजे स्वतः आतमध्ये लपून राहायचं. हा, शिवाय वरती अक्षयला गायब करायचं. नाही 100% सांगते, हा हा हिचाच प्लॅन आहे. विचारा ना, विचारा तिला. काका अरे ऐकून घे अक्षय, ऐकून घे, माझं- माझं खरंच महत्वाचं काम आहे. मला सांग गाडी कुठे आहे? गाडी इथेच लावली आहे ये. मी. माझं महत्वाचं काम ये, करून मी ये. येतो ना. अरे ऐक ना, खरंच महत्वाचं काम आहे. अरे अक्षय आता बस झालं तेवढं पुरेसं नाहीये का? अण्णा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले का कुणामुळे सगळं तुला माहिती आहे ना. तू इथे भटकतोय, घरी माहिती आहे का? हा, देवाना घरात गोंधळ माजला असेल. हा? बस ना, गाडीत बस ना. हा? हो मी मी हा, मी नाही, माझं तू गाडीत चावी हा ये. अरे माझं खरंच काम, मी तेवढं काम करून पोचतो घरी. अरे असं- गाडीत बस. तू ऐक ना पण माझं काका. पाय आत घे. हा. अरे यार काका काका ऐक ना, हे बघ घरी पूजेसाठी जायचंय ना. मी खरंच पोचतो, पण माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. अरे खरंच मी तेवढं करतो आणि पोचतो. खरंच पोचतो, प्लीज मला जाऊ दे ना. अरे काय सोड अक्षय. गेला महिनाभर हाच राडा चालू आहे. तुझं पोट नाही करे भरत? हा? अरे जरा तरी विचार कर अण्णांचा, माईचा. मागे एकदा पळून गेला होतास, काय झालं? फसलं ना. अरे झालं गेलं, संपलं ते. आता नीट वाट. अरे लग्न झालंय तुझं, आता तरी जरा लाईन वर ये ना. सोड सांगते. प्लीज. तुम्ही दोघांनी काय ठरवलंय ते तर एकदा आम्हाला सांगून टाका. नाही म्हणजे आमच्या सगळ्यांची जीवाची जी घालमेल होते ना ती तरी थांबेल एकदाची. काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. वर्षानुवर्ष कमवलेली अब्रू धुईला मिळाली. आता कितीही सारवासारव केली ना तरी नाही परत मिळणार ग. स्वतःच्या मनाचे चोचले पुरवताना आपण किती जणांचा बळी घेतोय. हे तुझ्या मनातही येत नाही का ग कधी? फक्त स्वतःभोवती जग फिरतं ना, फक्त स्वतःभोवती. उमऱ्याबाहेर पाऊल टाकताना मी 4-4 वेळा विचार करायचो, अजूनही करतो. पण तुम्ही मात्र मनात जेव्हा येईल तेव्हा घर सोडून निघून जाता. माई, असं नका ना म्हणू. मला माझ्या चुकीची जाणीव झाली म्हणून आले ना मी परत. उपकार केलेत का? नाही. कसं सावरणार आहे सगळं? जिथे तिथे अपमानाने मान खाली जाते. बाहेर तोंड दाखवायला जागा नाही राहिली. अण्णांची विचारपूस करायला जो कोणी येतो ना त्याच्या मनात हेच असतं की पळून गेलेली सून परत आली का. आणि इथून परत जाताना त्यांच्या मनात हाच एक प्रश्न असतो, घाडग्यांची ही सून परत पळून तर नाही ना जाणार. ते बोलत नाहीत ग, पण त्यांच्या नजरा आम्हाला खूप काही सांगून जातात. अण्णांच्या जीवाला काय वाटत असेल याचा विचार केलायस तू? ज्यांचा मुका अपमान होतो ना
त्यांनाच ते कळतं. मला कळतंय माई. आणि मी पुसून काढेन तो सगळा अपमान. तुम्हाला माझा अभिमान वाटेल अशीच वागेन मी. माझ्यामुळे घाडग्यांची आबरू गेली, पण माझ्यामुळे घाडग्यांची मान ताठ झाली असं म्हणाल तुम्ही. खरंच बघा, घाडग्यांचं नाव, आबरू, सुख दुःख याच्यापेक्षा जास्त काही नसेल माझ्यासाठी. खरं मी प्रॉमिस करते तुम्हाला. तसं असेल तर चांगलंच आहे, पण बोलणं निराळं आणि वागणं निराळं. आता तू जे काही म्हणालीस ते लक्षात ठेव. आणि आता तू जे काही बोललीस तशी वागलीस तर तुझ्या बोलण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. जे बोललेस ते मात्र नीट लक्षात ठेव. घाडग्यांचं नाव हा पहिला मान, आपल्या पतीचा मान हा दुसरा मान, आणि स्वतःची मतं सगळ्यात शेवटी. हे कधीही विसरू नकोस. घाडग्यांकडच्या बायकांची ही लक्ष्मण रेषा आहे, हे लक्षात ठेव. ती कधीही ओलांडू नकोस. हो माई. माई, ए माई. ये अक्षय, आते आते आते. माई बरोबर आणला की नाही? हा? पूजेचा मुहूर्त टळण्याच्या आधी अगं माई ठाण्यात भटकत होता कुठे कुठे. पण तू कुठे गेला होतास सकाळी सकाळी? ते काय माहिती की माझ्या का मित्राला त्याच्या मुलीच्या मदतीसाठी आपलं मुलीच्या ऍडमिशन साठी पैसे हवे होते, ते द्यायला गेलो होतो. तू कुठल्या मुलीला मदत करायला गेला होतास? माई, आलो बरं का मी. बरं झालं वेळेवर आलात हो. तुम्ही या ना, बसा ना. पूजेची सगळी तयारी व्यवस्थित झाली ना बघा. हा, आणि मृदूला वसुधा त्यांच्या चहा पाण्याचं बघा, फराळाचं बघा. जा ग. हा, अक्षयराव, आता आचमन करायचंय. द्विराचम्य. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. हात जोर आहे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. अक्षयरावांच्या हाताला हात लावून मम म्हणा आता. लाजू नका. मम म्हणून हाताला हात लावा. आता ते तुमचे झाले. तुम्ही पती पत्नी आहात.
एकमेकांच्या सुखदुःखाचे सोबती. आता पतीच्या पाठीशी उभं राहणं तुमचं कर्तव्य आहे. आणि अक्षयराव, आपल्या पत्नीचं आणि आपल्या कुटुंबाचं भलं होईल ह्याचाच विचार केला पाहिजे. नुसता विचार नाही, तशी कृती व्हायला पाहिजे. आता ही पूजा झाल्यावर तुमच्या सहजीवनाला आरंभ होईल. त्यावेळेला आपण सत्यनारायणाचीच पूजा का करतो? तर हे जे सत्य आहे ते दीर्घकाळपर्यंत आपल्या जीवनात आपल्याला आनंद देतं, समाधान देतं. आता असत्य जे आहे ते थोडा वेळ तुम्हाला आनंद देईल, एखादी अडचण सोडवेल देखील, पण सत्याची जर कास धरली तर आयुष्यात सुख आणि समाधान मिळेल. म्हणून अक्षयराव, सत्य आणि सत्यनारायणाचीच आराधना करा. आता तुम्ही तुमचा हात त्यांच्या हाताला लावा. अक्षयराव, आता संकल्पाला सुरुवात करूया. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थमस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य अभय आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल पीडा परिहारार्थ मनोप्सित सकल मनोरथ सिद्ध्यर्थं श्री सत्यनारायण देवता पूजनं च करिष्ये. कियाराला शोधल्याशिवाय मी कधीच सुखी होणार नाही. आता या घरातच मला माझं सुख शोधायचंय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुलाशी सत्यनारायण महाराज की जय. बस. मृदुला, आज दसरा आहे, तुझ्या सुनेची ओटी भर. माई, हा मान तुमचा.